हाय, मी मंगल मम्माने. चला तर आज मी मसूर पुलाव बनवते. आणखीन अमुषीचं प्रसन्न. हा बघा, आज मी मसूर पुलाव बनवायला घेतलेला आहे. हे कांदा घालून घेतलं आहे, अद्रक घालून घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये लसूण, अद्रक सर्व या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे मॅम. खलबत्त्यामधली जी टेस्ट असते ती अशी कुठे टेस्ट भेटणार नाही. ह्याची चवच वेगळी असते. आणि मी ह्याच्याशिवाय काय खलबत्त्याशिवाय कुठचं काम करतच नाही. तर बघा, मसूर पुलाव बनवायला घेतलेला आहे. हे बघा, मसूर आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. ह्याच्यासाठी हळद घेतलेलं आहे. लाल चटणी ठेवलेली आहे इथे मी. आणि बघा, कांदा टमाटर भाजायला घेतला आहे मी. अद्रक, कांदा, टमाटर, लसूण सर्व भाजायला घेतले. मसूर आणि तांदूळ धुवून घेतलेत मी. मसूर पुलाव मी पहिल्यांदा बनवत आहे. बघूया म्हटलं वेगळी चव जरा. हे बघा, थोडीशी हळद टाकून घेते ह्याच्यामध्ये. मग ते मेहंदी लागली. इथे ते गाणं लावते 2 मिनटं. हां, एक दिन बीत आहे का. हे बघा, लाल चटणी टाकली मी थोडीशी त्याच्यामध्ये. थोडी लाल चटणी टाकली आणि ह्याच्यात सगळं टाकून घ्यायचं. लाल चटणी वगैरे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. तुम्हाला मीठ किती पाहिजे ते बघा, मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. हे बघा, पाणी टाकते मी याच्यामध्ये. तांदूळ आपले भाजून झाले. हे बघा, आता हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं. याच्यामध्ये सगळं झालेलं आहे टाकून. आणि आता थोडी कोथिंबीर टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. कोथिंबीर अशी व्यवस्थित टाकली भरपूर की एकदम मस्त बनते. थोडंसं याला उकळी आली की याला झाकण लावून घेणार कुकरला. मग मसूर पुलाव तयार. मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. तर मस्त अतिप्रतिम बनतं हे, टेस्ट होतं आहे. तर एक दिन बिक जाएगा माटी के बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. एक दिन बिक जाएगा माटी के बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. ला 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 ला. तर हे बघा, आपण स्वतःसाठी जगायचं, आनंदात राहायचं. मीठे तेरे बोल, दुसरे के होठों पे दे दे तेरे प्यारे बोल. तर बघा, मी स्वतःसाठी जगते, आनंदात राहते, सकाळी उठते, व्यायामला जाते आणि आपण आपल्या मुलांबरोबर, सुनांबरोबर आनंदात राहते. त्यांना पण वेळ देते. आज आनंदात राहणे एकदा आलं की एकदा येणं आहे आणि एकदा जाणं आहे. जीवन एकदाच येणार आहे, परत येणार नाही. तर सर्वांबरोबर आनंदात राहणे, आपण स्वतः आनंदात राहणे, सगळ्यांबरोबर मस्त मुलांबरोबर, सुनांबरोबर मजा करणे, त्यांनाही त्यांचा वेळ देणे, त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये, प्रायव्हसीमध्ये आपण लुडबुड करणे नाही. आपण स्वतःसाठी जगणे. आणि आता आपलं हे वय जे असतं ते आपण एन्जॉय करायचं वय असतं. सगळं विसरायचं असतं. सुना, मुलं वगैरे आपली नातवंड झाली की आपण सगळं विसरून स्वतःसाठी जगायचं असतं, स्वतःसाठी आनंदात राहायचं असतं. हे सुनांच्यामध्ये असं झालं, तसं झालं, मुलांना हे आपण मध्ये करायचं नसतं. तर त्यांचं लाईफ आहे, त्यांना कसं जगायचं तसं जगू दे. मुलांवरती संस्कार चांगले घडवायचं हे आपलं काम असतं. मुलांची संस्कार चांगले झालेले असतात आणि ती मुलं आपली चांगलीच असतात. तर त्यांना त्यांच्या लेवलने त्यांना जगू द्यायचं. आपण आता आपलं वय कसं आहे की आपण आनंदात राहायचं. आपल्या वयाची मैत्रिणी बघायची आपण, की आपण त्या लेवलमध्ये राहायचं, मस्त आनंदात जगायचं. घरामध्ये पण जेवण बनवणे, मुलांना पण खाऊ घालणे, सुनांना पण खाऊ घालणे, स्वतः बी खाणे, नातवांना पण बघणे, लक्ष देणे. ह्या सगळ्या गोष्टीतून आपण थोडं स्वतःकडे पण लक्ष देणे, स्वतःसाठी जगणे.
तर हे करायचं असतं आपण. आणि आता असं नाही की घरातच बसून राहणे, थोडं देवळात जाणे, भजन कीर्तन करणे, हे पण आपण आता करायचं की आता आपण त्या मार्गाला लागायचं असतं. घर हे तर आयुष्य आपलं संसारामध्ये गेलेलं असतं, थोडं घरामध्ये पण करायचं. आम्ही पण करतो, घरात काम करतो, सगळं करतो, पण त्याच्यातून पण थोडासा वेळ काढून बाहेर जातो स्वतःसाठी जगण्यासाठी, काहीतरी वेगळ्या दुनियामध्ये जाण्यासाठी. एकदाच जीवन येणार आहे, परत येणार नाही, तर ह्याच्यामध्ये थोडासा वेळ देऊन आम्ही जगतो आनंदात. तर ह्याच्यामध्ये लोक नावं ठेवतात की अशी करते, तशी करते, अशी जगते. कशी राहते मी, काय वाईट राहते, चांगली राहते मी माझ्यासाठी. मला आवडतं की चांगलं राहण्यासाठी एकदाच जीवन येणार आहे, परत येणार नाही आहे. आनंदामध्ये राहणे, आनंदामध्ये जगणे, स्वतःला वेळ देणे, हेच माझ्या बुद्धीला पटतं. एवढे दिवस तर हालाचेच दिवस काढलेले आहेत, पण आता सुखाचे दिवस आले तर ते सुखाचा आनंद घ्यायचा आहे की हे मला शिकवलेलं आहे की तर मी सुखाचा आनंद घेते. चला, हे बघा मी आता काय मग खाते, टाईमपास, मस्त एकदम टाईमपास चालू आहे. आता जेवण बनवता आज पुलाव बनवलेला आहे मसूरचा, आणि हे गाबोली चण्यापासून बनलेलं आहे, ते खाते मी. चला बाय.